नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आता आम्ही चाललो म्हशीच्या जत्रेला. त्यानंतर पुढे आम्ही मुलगावला थांबलो. मुलगावचा सुप्रसिद्ध वडापाव फेमस आहे, तर आम्ही तिथे नाश्ता करायला थांबलो. तर मस्त आम्ही आता नाश्ता करत आहोत, तर तुम्ही पण या खायला. तर आता आम्ही म्हशाला पोचलो. तर आता आम्ही म्हशाला आल्यावर जागा शोधली आणि मस्त आम्ही बसल्या होता. चटया बिटया टाकल्या ना मी. तर आता आमच्या नीलला जाम मस्ती आहे, तर तो गेलाय आता झाडावर चढायला. तर तुम्हाला मी दाखवता, तो कसा मस्त झाडावर चढलाय. त्यानंतर आता ताई ना आमचे दादा त्यांनी घेतले चुला पेटवाला. तर आता जेवणाची तयारी चालू झाली आहे. तर आम्ही आता घेतले पहिले भात घालायला. तो भात घालून झाल्यानंतर आम्ही मटण आणि चिकन घालणार आहोत. तर आता मटणाची फोडणीची तयारी चालू झाली आहे. तर जावसनी माझ्या कांदा कापायला घेतले. तर इथं आमच्या आता पोरांची मस्ती चालू आहे. तर इथं आमच्या माणसांनी जाऊन चिकन मटण घेऊन आलेले आहे. तर इथं आमच्या भाऊनी गावठी कोंबड्याचं चिकन धुवायला घेतले. तर आता इथं आमचा भात पण तयार झालेला आहे. आता आम्ही गावठी कोंबड्याचं चिकन घालायला घेतले. बस थांबलो 2 मिनटं. तर इथं सगळी आता आमची मंडळी जेवायला बसले. पोरांचं आमच्या जेवण झालेलं आहे. आता आम्ही सगळी जेवायला बसल्या. तर इथं आता जेवण झाल्यावर आम्ही सगळी चाललो. ताई आम्ही चाललो आता म्हशीच्या जत्रेत फिरायला. तर आज रविवार आहे, तर रविवारी खूप जाम म्हणजे जाम गर्दी आहे. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला हवा. मी जो व्हिडिओ काढले ना लावलं पाहिजे तुम्ही बघाल किती गर्दी आहे. तर इथं गाड्यांचा पूर्ण जाम झाली. तर इथं जत्रेमध्ये मस्त लोखंडाची भांडी आहेत, मस्त भांडी आहेत. तर कुंभमेळे नावरी गर्दीला तरी मशाला
तर इथं जत्रामध्ये आता माझी मैत्रीण भेटलेली आहे मला. तर इथं बघा मस्त मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि मशाला सर्व लोक सादरी, सूप, टोपली आणि प्लास्टिकची भांडी घ्यायला येतात. तर मस्त स्वस्तात भेटतात इकडं. तर पुढे जत्रेमध्ये जाम गर्दी आहे, तर मला काही एवढं व्यवस्थित व्हिडिओ करायला भेटला नाही. तर जेवढा भेटला तेवढा मी व्हिडिओ केलेला आहे. तर चादरी, ब्लँकेट वगैरे पण मस्त भेटतात. तर तुम्ही भाव करून घ्यायचा, ते जास्त सांगतात. तर इथं आमच्या पोरी आता काही वस्तू घेतात त्या. आता तुला मला काही लावी लागेल. तुला येता वेळी देता देन चल थोडे इथे घे. तुम्ही एकत्र राहा ना दोघे. काही पुढे हे तर बघू येताना बघू. मी बोली इथे कोयता चांगलं येताना बघू. कोणता कुठे कोणता कापून रस्ते आहे. तर इथं आम्ही आता टोपल्या घेत आहोत. तर एक टोपली 150 रुपयाला. तर इथं आम्ही आता ब्लँकेट घ्यायला आले आहोत. तर ब्लँकेटचा आम्ही भाव करायला घेतले. तर आम्ही ब्लँकेट घेतल्या. तर आम्ही आता जत्रेतून जाऊन आलो. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहेत. तर आम्ही गाडीमध्ये बसलो आहे. तर गाड्यांची एवढी ट्रॉफिक आहे. तर गाड्यांच्या ट्रॉफिकमधून निघायला 1 तास लागेल असं सांगितलं आम्हाला. त्यानंतर आम्ही गाईज आता जंगलात फसल्या ना. आता आम्हाला रस्ता पण नाही आहे. गाईज आता आम्ही शेतात अटकल्या. झोपून उठल्या गाईज ना. आता माहिती नाही अजून किती तास.
कारण 1 तास लागला. अजून किती तास माहित नाही. अजून एक झोप घेता. तर मेन रोडला ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला शॉर्टकट रस्त्यामधून पाठवलं तर तो रस्ता एवढा खराब आहे ना, तर आमची सर्वांची हालत खराब झालेली आहे. तर आम्ही गाडीतून उतरून चालत चाललेलो आहोत आणि एक एक गाडी अशी हळूहळू काढत आहेत. तर खूप हाल झाले आमचे. जवळजवळ 2 तास लागले आम्हाला तिथून बाहेर पडायला. तर तुम्ही बघत असाल आजूबाजूला लाईटसुद्धा नाही आहे आणि खूप झाडं होती, जंगलसारखं होतं. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती. पण कसं तरी आम्ही बाहेर पडलो आणि आता आम्ही घरी चाललेलो आहेत. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.